नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज बघूयात राहूचे गोचर. राहूचे गोचर म्हणजेच राहूचा एका ग्रहातून दुसऱ्या ग्रहात होणारा प्रवेश हा 18 महिन्यांनी होतो. राहू प्रत्येक राशीत सुमारे 1.5 वर्ष राहतो. याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनात मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या दिसून येतो. राहूचा स्वभाव मायाजाल, भ्रम, लोभ, अचानक बदल आणि तांत्रिक किंवा विदेशी गोष्टींशी संबंधित असतो. राहूच्या गोचरीमुळे जातकाच्या आयुष्यात या गोष्टी अचानक आणि अनपेक्षितरित्या घडण्याची शक्यता असते. जेव्हा हा भ्रमण करतो तेव्हा तो ज्या घराशी आणि राशींशी संबंधित असतो तिथे कोणत्या ना कोणत्या रूपात बदल निर्माण करतो. जर राहू शुभ भावांमध्ये आणि अनुकूल ग्रहांसोबत असेल तर त्यामुळे व्यक्तीला अपार यश, धन प्राप्त होते. विदेश यात्राचा योग असतो. तांत्रिक क्षेत्रात प्रगती होते. राजकारणात उत्तम प्रभाव पडतो. प्रसिद्धी मिळते. राहू वैज्ञानिकतेचा आणि नवीन विचारांना प्रोत्साहन देत असतो. IT, मीडिया, चित्रपट, रहस्यवादी विषय आणि संशोधन क्षेत्रात राहूची अनुकूल स्थिती अत्यंत लाभदायक मानली जाते. जर राहूचे गोचर अशुभ भावात किंवा शत्रू ग्रहांसोबत झाला तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात भ्रम, मानसिक अशांतता, भय, धोका, खोटी माहिती, व्यसन, कोर्ट कचेरींची प्रकरणे, अनैतिक संबंध किंवा अपघात या गोष्टी घडू शकतात. अचानक कामावरून काढण्यात येणे, अपमान होणे, चुकीचे निर्णय घेतले जाणे आणि आपल्या जवळच्या लोकांपासून दूर जाणे यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. व्यक्तीचे मन सतत अशांत, स्वस्थ राहते. राहू प्रभाव हळूहळू लक्षात येतो. राहू व्यक्तीला आपल्या मायेमध्ये अडकून ठेवतो आणि योग्य निर्णय घेऊ शकत नाही. जेव्हा राहूची महादशा आणि अंतर्दशा चालू असते तेव्हा गोष्टी आणखी कठीण होऊ शकतात. आरोग्य. राहू गोचर म्हणजेच राहूच्या राशीत होणाऱ्या प्रवेशामुळे अचानक आजार, रोग आणि दुखणी निर्माण होतात. विशेषतः मानसिक ताण वाढणे, झोप न येणे किंवा त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. करिअरमध्ये अचानक चढ उतार घडू शकतो. कधी पद वाढू शकते किंवा विदेशात नोकरी मिळते. तर काही वेळा धोका किंवा नुकसानीचा सामना देखील करावा लागू शकतो. राहू भ्रम आणि शंका निर्माण करतो. त्यामुळे कौटुंबिक संबंधामध्ये ताण आणि समस्या निर्माण होऊ शकतात. वैवाहिक जीवनातही ताण आणि गैरसमज वाढू शकतात. राहूचे गोचर काही जणांसाठी वरदान तर काही लोकांसाठी मोठा कसोटीचा काळ असू शकतो. अर्थातच ही फळे पूर्णपणे आपल्या कुंडलीमध्ये राहूची स्थिती आणि दशा तसेच राहू गोचरीच्या वेळी असलेली ग्रहांची स्थिती यावर अवलंबून असते.